वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय कारवाई अशक्य? सोलापूर शहरातील अवैध मटका धंद्यांमागील पोलीस यंत्रणेतील वास्तव उघड करणारी विशेष मालिका. सोलापूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध मटका धंदे खुलेआम सुरू असल्याचे चित्र नागरिकांना रोज पाहायला मिळत आहे. शहरातील विविध भागांमध्ये अगदी पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर हे धंदे सुरू असतानाही त्यांच्यावर ठोस कारवाई होत नसल्याने सामान्य नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांना माहिती नसते का? हा सर्वसामान्य नागरिकांचा सर्वात मोठा प्रश्न बनला आहे. प्रत्यक्षात मात्र या धंद्यांबाबत स्थानिक पातळीवरील पोलीस कर्मचाऱ्यांना संपूर्ण माहिती असते असे पोलीस वर्तुळातूनच बोलले जात आहे. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय कोणताही कर्मचारी थेट कारवाई करू शकत नाही, हेही तितकेच वास्तव असल्याची चर्चा पोलीस खात्यात दबक्या आवाजात सुरू आहे. शहरातील 7ही पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध भागांमध्ये मटका अड्डे सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी दिवसाढवळ्या आकड्यांची देवाणघेवाण होत असते, तर काही भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत अवैध धंदे सुरू राहतात. तरीही या धंद्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात पोलीस यंत्रणा अपयशी का ठरत आहे, यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलीस विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या मते एखाद्या कर्मचाऱ्याने स्वतःहून पुढाकार घेऊन मटका अड्ड्यावर धाड टाकली किंवा धंदा बंद करण्याचा प्रयत्न केला तर त्यालाच अनेक प्रशासकीय व अंतर्गत प्रश्नांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेक कर्मचारी आदेशाची प्रतीक्षा करतच राहतात. वरिष्ठ पातळीवरून स्पष्ट आदेश मिळाल्यास काही मिनिटांत शहरातील अनेक अवैध धंदे बंद होऊ शकतात, अशी ही चर्चा आहे. दरम्यान या परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी वाढताना दिसत आहे. काही कर्मचाऱ्यांना नाईलाजास्तव अवैध धंदेवाल्यांशी सौजन्याने वागावे लागते, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये पाहुणचार द्यावा लागतो, अशी खदखदही समोर येत आहे. चूक कर्मचाऱ्यांची की आदेश न देणाऱ्या व्यवस्थेची, हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने उपस्थित होत आहे. सोलापूर शहरातील सुरू असलेल्या अवैध धंद्यांचे वास्तव, त्यामागील दबाव, पोलीस विभागातील अंतर्गत परिस्थिती आणि सामान्य नागरिकांच्या मनातील प्रश्न यांचे विश्लेषण करणारी ही विशेष मालिका पुढील भागात अधिक धक्कादायक माहिती समोर आणणार आहे.